चला नमस्कार. आपण पाहत आहात इन्स्पायरिंग यू. सर्वप्रथम मी आपलं खूप सारं स्वागत करतो, कारण आपण इन्स्पायरिंग यू ॲप डाउनलोड करून स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी आपला दृढ निश्चय केला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी श्यामसुंदर माने आपलं स्वागत करतोय. आज मी तुम्हाला इंग्रजी का शिकावं याबद्दल माझ्या अगदी पहिल्या सेशनमध्ये अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला अगदी शास्त्रीय पद्धतीने हाऊ टू लर्न स्पोकन इंग्लिश याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मी श्याम सर आपलं स्वागत करतोय. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्पायरिंग यू ॲप या सर्व ठिकाणी फॉलो करू शकता. सो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातली असंख्य मुलं जे फक्त इंग्रजी बोलता येत नाही म्हणून त्यांचं करिअर बनत नाही, अकॅडमिक्स ग्रोथ होत नाही, ते कुठेतरी छोटा मोठा व्यवसाय करण्यात अडकलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये इंग्लिश ही एक अशी भाषा आहे की जी आपल्याला इंग्लिश बोलण्याचा आणि एक आपलं करिअर घडण्याचा एक कॉन्फिडन्स मिळतो. तर आज आपण शिकणार आहोत की नक्की आपल्याला स्पोकन इंग्लिश मध्ये काय अडथळा येतो. आपलं 10वी झालं, 12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं, इंजिनिअरिंग झालं, तरी आपण इंग्लिश बोलताना का अडखळतोय आणि मराठी मुलं मागं का पडताय. सर्वात पहिला प्रश्न की आपण स्पोकन इंग्लिश बोलण्याच्या दृष्टीनं कधी शिकलात का? शाळा, कॉलेज, कोर्सेस याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत काय शिकवलंय? हाऊ टू राईट इंग्लिश आणि हाऊ टू रीड इंग्लिश. And that's the problem, my dear friends. So today I'm going to reveal with you the very scientific process of learning language. So let's switch to the chapter 1. Okay, how to learn English. So this is a very scientific method, proven method. So many linguists suggest it. Okay, so let me introduce you that revolutionary method of learning any language. And that is we call L, S and R, W. So this is the चला. So आज मी तुम्हाला एक सायंटिफिक मेथड लक्षात आणून देतो की आपल्याला इंग्लिश नक्की का अडखळतंय. सो सगळ्यात पहिलं L, त्यानंतर S, त्यानंतर R आणि त्यानंतर W. सो ही आहे भाषा तज्ञांनी आपल्याला सुचवलेली हाऊ टू लर्न लँग्वेज बद्दलची एक स्टँडर्ड प्रोसेस. आज तुम्ही पहा, आपल्याला इंग्लिश लिहिता येतं म्हणून मी 10वी पास झालो, म्हणून मी 12वी पास झालो, म्हणून मी ग्रॅज्युएट झालो, म्हणजे मी पेपर लिहितोय. इट मीन्स व्हॉट? सिम्पली आय एम गुड ॲट रायटिंग. ओके, म्हणजे मला इंग्रजी लिहिता येतं. अँड आय एम गुड ॲट रीडिंग ऑल्सो, म्हणजे मला इंग्रजी वाचता सुद्धा येतं. आणि यू सी, वी आर ट्रेन्ड to write English and to read English, and that's the problem, my dear friends. आणि म्हणून हा स्पोकन इंग्लिश हा हॅशवन प्रोग्राम मी तुमच्यासाठी घेऊन आलोय फक्त आणि फक्त आपल्या इन्स्पायरिंग यू ॲपवर. आता आपलं नक्की चुकले कुठे हे लक्षात घ्या की आपल्याला रीडिंग करायला शिकवलं. मीन्स यू कॅन रीड इंग्लिश, नो डाऊट. यू कॅन राईट इंग्लिश, म्हणजे तुम्ही वर्किंग इंग्लिश तरी लिहिताय, म्हणजे तुम्हाला किमान 35-40 मार्क तरी इंग्लिशला पडले. याचा साधा सरळ अर्थ आहे की आय एम गुड ॲट रीडिंग, आय एम गुड ॲट रायटिंग, बट द डिफिकल्टी इज हिअर इन दिस टू सेक्टर. ओके, या दोन फील्ड मध्ये आपलं एक अडचण झाले. आता काय की तुम्ही पहा, आपण मराठी शिकलो, हिंदी शिकलो. तुम्हाला सर्वांना मराठी बोलता येतं? येस. हिंदी बोलता येतं? येस. मी तर कॉन्फिडन्सने म्हणतो, माझी टॅगलाईनच आहे की जर तुम्हाला मराठी बोलता येतं तर तुम्हाला इंग्रजी सुद्धा बोलता येतं. Okay, I repeat, if you are good at Marathi, 101% you can be good in English. कारण हा साधा फॉर्म्युला आहे. आपण मराठी कसं शिकलो आठवतं? तुम्ही आठवतं का मराठी कसं शिकलात? तुम्ही बघा, आपल्या घरात जर कोण 3-4 वर्षाचं मूल असेल तर आपण त्याला बोलायला यायला लागल्यावर शाळेत घातलो का शाळेत गेल्यानंतर तो बोलायला लागला? तर आन्सर आहे येस, ट्रू. आपण त्याला बोलायला यायला लागल्यावर शाळेत पाठवलं. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की एखादा व्यक्ती शाळेत न जाता सुद्धा मराठी बोलू शकतो. मग तो मराठी कसं शिकतात? ती मुलं मराठी कसं शिकतात? तर त्यातला जो सगळ्यात बेसिक प्रकार आहे तो आहे लिसनिंग. म्हणजे काय? यू ट्राय टू अंडरस्टँड. लिसनिंग इज अ व्हेरी पॉवरफुल थिंग.
ओके, व्हेरी पॉवरफुल थिंग. आणि आपल्याकडून हीच गोष्ट राहते की आपण इंग्लिश लँग्वेज जी आहे ती ऐकत नाहीये. म्हणून द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स लर्निंग लँग्वेज इज व्हॉट? स्टार्ट लिसनिंग इंग्लिश. Until or unless you listen, you will not be able to speak good English. तुम्हाला एक सायंटिफिक फॅक्ट सांगतो, यू विल सरप्राईज. तुम्हाला माहिती आहे, जी मुलं मुकी असतात, ज्या मुलांना बोलता येत नाही, त्याचं बेसिक कारण हे असतं की त्यांना जन्मताच ऐकता येत नसतं. आणि त्यामुळं कानातून मनात आणि मनातून जिभेवर जी भाषा यायला पाहिजे ती त्या मुलांबाबत होतच नाही. आता तुमच्यापैकी बरेच लोक हिंदी बोलतात, हिंदी गाणे येतात, हिंदी चित्रपट पाहतात. मला सांगा, तुम्ही असं म्हणाल का की थँक गॉड माझ्या घरच्यांनी मला शाळेत घातलं, 5वीत हिंदी विषय होता, यह गमला है, यह गमले है, आणि तिथून मला हिंदी बोलायला यायला लागलं किंवा तिथून मला हिंदी समजायला लागलं. असं नाहीये. मग तुम्ही हिंदी कसं शिकला? व्हेरी गुड. काय की आपण हिंदी बातम्या ऐकतो, हिंदी चित्रपट पाहतो, हिंदी गाणे ऐकतो. आणि बरेचसे महाराष्ट्रात अशी मुलं आहेत की जे शाळेतही गेले नाही पण त्यांना हिंदी बोलता येते. ओके, म्हणजे तुम्हाला एखादी भाषा बोलता येते याचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध नाही. तुम्हाला गणित चांगलं येतं, यू मस्ट बी इंटेलिजंट. तुम्हाला सायन्स चांगलं येतं, यू मस्ट बी इंटेलिजंट. पण तुम्हाला एखादी भाषा चांगली बोलता येते, इट्स नॉट नेसेसरी यू मस्ट बी इंटेलिजंट, यू मस्ट बी क्लेवर, or you should have certain percentage. So this video series, this spoken English course is meant for those who wants to learn English naturally with little grammar inputs. ओके, म्हणजे काय साधं आहे, सरळ आहे. तुम्हाला मराठी बोलता येतं, हिंदी बोलता येतं, तर तुम्हाला इंग्लिश सुद्धा बोलता येतं. आपण जर मराठी ऐकून शिकलो असेल, हिंदी ऐकून शिकलो असेल, काही मुलं कन्नड तेलुगू सुद्धा ऐकून शिकतात, तर इंग्लिश सुद्धा ऐकून शिकली जाऊ शकते. आणि आपला जो मूळ प्रॉब्लेम आहे, जो बेसिक प्रॉब्लेम आहे, दॅट वी आर नॉट लिसनिंग. अँड हेन्स माय सिम्पल ऍडवाइस इज व्हॉट? स्टार्ट लिसनिंग ॲज मच ॲज यू कॅन. जेवढं शक्य आहे तेवढं लक्षपूर्वक इंग्लिश ऐकायला सुरुवात करा. कारण तुम्ही जेवढं जास्त ऐकाल तेवढी जास्त व्होकॅब्युलरी, तेवढं जास्त सेंटेन्स कन्स्ट्रक्शन, तेवढी जास्त अंडरस्टँडिंग तुमची. नाउ आय एम नॉट गोइंग टू टेल यू वेअर यू आर गोइंग टू लिसन. You can listen with me on my YouTube, on our Inspiring You app, as well as you have lots of news channels, lots of movies, you have internet, you have mobile. I am not even in a position to tell you uncountable sources are there to listen English. So my simple advice is what? Start listening. Okay, तुम्ही जेवढं जास्त ऐकाल तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग, कॉम्प्रिहेन्शन आणि स्पोकन स्किल वाढेल. त्यानंतर दुसरा कंटेंट आहे आपला की आपण स्पोकन इंग्लिश मध्ये दुसरी स्टेप काय? एल डन, एस फॉर स्पीकिंग. आता एक बेसिक प्रॉब्लेम आपला आहे की मला इंग्लिश बोलता येत नाही. असं कोणी सांगितलं आपल्याला की आय एम नॉट एबल टू स्पीक इंग्लिश? आपण स्वतःला सांगितलं. ओके, मग आपला दुसरा एक प्रॉब्लेम काय की महाराष्ट्रातल्या जवळपास 90-95% लोकांना असं वाटतं की मी इंग्रजी पूर्ण बोलायला शिकेन आणि मग इंग्लिश बोलायला सुरू करेन. हाऊ इट इज पॉसिबल दॅट यू विश टू डू नॉट विश टू ट्राय दिस जर्नी, यू विश टू गो फ्रॉम 0% टू 100%. हाऊ इट इज पॉसिबल की तुम्ही 0 वरून डायरेक्ट 100% वर जंप माराल? असे कितीतरी मुलं आहेत की जे स्वतःला म्हणतात की मला इंग्लिश थोडं येतं, पण मला ज्या वेळेला 100% इंग्लिश बोलता येईल त्या दिवशी मी इंग्लिश बोलायला सुरू करतो. This is the great hurdle, my dear friends. This is invisible fencing you have kept around yourself. हे अडथळा आहे तुमच्या इंग्लिश शिकण्यामधला सगळ्यात मोठा, की तुम्हाला असं वाटतं की 100% जोपर्यंत तुम्ही इंग्लिश बोलत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला 100% इंग्लिश येत नाही तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही. असं कधी होतं का? तुम्ही असं कधी म्हणलात का की मला 10वीत 100% मार्क पडल्यावरच मी 11वीत जाणार, किंवा 12वीत 100% मार्क पडल्यावरच मी ग्रॅज्युएशनला जाणार, किंवा ग्रॅज्युएशन मध्ये एवढे पर्सेंट पडल्यावरच मी जॉबला जाणार? नाही ना. आपण 40%, 50%, 60%, 70%, वी आर हॅपी विथ दॅट. सो वी हॅव टू फॉलो द सेम लॉजिक टू इंग्लिश अँड सेम लॉजिक टू स्पोकन इंग्लिश. मग काय, तुम्हाला 10% येतं, 20% येतं, 40% येतं, तुम्हाला गुड मॉर्निंग येतं, गुड मॉर्निंग म्हणा, एक्सक्यूज मी म्हणता येतं, एक्सक्यूज मी म्हणा, हाऊ आर यू म्हणता येतं, हाऊ आर यू म्हणा. म्हणजे तुम्हाला जेवढे येतं, जसं येतं तसं बिनधास्त बोलायला सुरू करा. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही
तोपर्यंत तुम्ही इथवर पोहोचणार नाही. ओके, सगळ्यात मोठा अडथळा काय की लोक माझ्यावर हसतील. मी जर इंग्लिश बोलायला सुरू केलं, पीपल विल लाफ ॲट मी. यू आर नॉट सपोज टू थिंक इन दॅट वे. ओके, म्हणजे एक साधी कल्पना करा. समजा आपण लोकांवर हसतो, आपल्या चुकांवर लोक आपल्यावर हसतात. बी प्रॅक्टिकल. आणि तुम्हाला जोपर्यंत तुम्ही लोकांसोबत बोलत नाही, लोकांमध्ये मिसळत नाही, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश येत नाही. म्हणून हा जो नेक्स्ट आहे तो स्पोकन इंग्लिश मधला अडथळा की मला इंग्लिश बोलायला शिकायचंय. आता बऱ्याचशा लोकांना असंही वाटतं की मला इंग्लिश बोलता आलं म्हणजे काय, तर मला न अडखळता 15-20 मिनिटे बोलता आलं पाहिजे. आपल्याला लेक्चर थोडीच द्यायचंय, आपल्याला प्रेझेंटेशन थोडीच द्यायचंय, आपल्याला सेमिनार थोडीच द्यायचंय. आपल्याला इंग्लिश मध्ये कम्युनिकेशन करायचंय. काय करायचंय? कम्युनिकेशन करायचंय म्हणजे काय, तर मला लोकांसोबत डायलॉग्स करायचे, लोकांसोबत कन्व्हर्सेशन करायचंय. नाउ यू लुक ॲट मी, आय कॅन स्पीक hours by hours in English, but am I going to speak like that? No. Take example. समजा मी हॉटेलमध्ये गेलो आणि मला समजा एक कप चहा पाहिजे. So I am good at English, so am I going to tell entire story to the waiter? Not at all. I am going to ask him, excuse me, menu card, a cup of tea. That's it. ओके, मग मला सांगा, तुम्हाला एक्सक्यूज मी म्हणता येणार नाही का? येतं. तुम्हाला गिव्ह मी अ कप ऑफ टी असं म्हणता येत नाही का? येतं. तुम्हाला हाऊ मच असं बिल विचारता येत नाही का? येतं. म्हणजे काय की आपल्याला कॉन्व्हर्सेशन करायला शिकायचं पहिलं. तुमच्या डोक्यात ही जी कल्पना आहे की मी इंग्लिश बोलायला लागलं की 10 मिनिटे, 15 मिनिटे, अर्धा तास न अडकळता बोललं पाहिजे, असं आपल्याला बोलायची आता आवश्यकताच नाहीये. आता आपल्याला जेवण झालं का, गुड मॉर्निंग, कसं आहेस, काय चाललंय, कुठे जॉब करतो, आज वार कोणता आहे, तारीख किती आहे, पगार किती आहे, कुठे जॉब करतो, वी आर गोइंग टू टॉक इन दिस वे. ओके, आणि मग तुम्हाला जेवढं येतं, जसं येतं तसं इंग्लिश बोलायला सुरू करा. आय मीन टू से स्टार्ट कम्युनिकेटिंग इन इंग्लिश. सो हा आहे माझा फॉर्म्युला नंबर 2 की तुम्हाला